महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका नव्या समीकरणाचा उदय होईल अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। याला निमित्त आहे उदय सामंत यांची पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत जे विधान केलेलं आहे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। काही दिवसातच म्हणजे 5 ते 8 दिवसांमध्ये मी राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आणि तिथे खिचडी खाण्यासाठी जाणार आहे असं विधान उदय सामंत यांनी केलेलं आहे। निमित्त होतं या पत्रकार परिषदेचं ते म्हणजे उद्या JNU मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत आणि कवी कुसुमाग्रज त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची संज्ञान अभ्यासिका त्या ठिकाणी सुरू होणार आहे। याबाबत तिन्ही महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत उदय सामंत हे सुद्धा दिल्लीला जाणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर या सगळ्यांचा संदर्भ यासाठी सुद्धा लावला जातोय कारण सध्या मराठी आणि हिंदीचा जो वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। बऱ्याचशा घटना उघडकीस येत आहेत, काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत आणि याची पार्श्वभूमी अशी आहे की राज ठाकरे यांनी थेट निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनाच मुंबई में आओ समंदर में डुबे डुबे के मारेंगे अशा पद्धतीचं विधान केलेलं असताना आता नेमकं नवीन राजकीय समीकरण काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की 5 ते 7 दिवसांमध्ये पुन्हा एकदा ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहे। तर कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेनाचा जो वोट बँक आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि या वोट बँकमध्ये ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कायमस्वरूपी वर्चस्व राहिलेलं आहे। राज ठाकरे हे स्वतः नारायण राणे यांच्या प्रचारासाठी लोकसभेच्या प्रचारासाठी कोकणामध्ये गेले होते, त्यामुळे उदय सामंत यांचं ठाकरे प्रेम जे आहे ते या निमित्तानं सुद्धा उभारून येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वीच उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती। बऱ्याच चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या की राज ठाकरे हे मूळ शिवसेना म्हणजे जी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, जो दावा नेहमी एकनाथ शिंदे करत असतात, त्यांच्यासोबत त्यांनी युती करावी आणि या युतीच्या माध्यमातून मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुका त्यासोबतच इतरत्र ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये युतीच्या माध्यमातूून या सगळ्या निवडणुका लढाव्यात आणि त्याचे जे फळ असतील ते अत्यंत चांगल्या स्वरूपाचे असतील अशी भावना सुद्धा शिवसेनेचे नेते मंत्री व्यक्त करतात। मात्र मराठीच्या मुद्द्यावर मीरा रोडमध्ये जो काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यानंतर 5 जुलैला हा मोर्चा काढण्यात आला। मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसले आणि 20 वर्षानंतर 2 दशकानंतर या दोन्ही भावांची जे मनोमिलन आहे ते सुद्धा या निमित्तानं झालं। याच वेळी ठाकरेंनी म्हटलं होतं की यापुढे सुद्धा आम्ही आलोय तर एकत्र राहण्यासाठी आलेलो आहे। मात्र अवघ्या काही दिवसानंतरच राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली। या भूमिकेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की माझ्या परवानगीशिवाय युती संदर्भात कुणी भाष्य करता कामा नये। यानंतर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ मीडियाने TRP साठी काढला असं खापर सुद्धा त्यांनी मीडियावर फोडलं। यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या भूमिकेची आणि ही भूमिका नेमकी कुणाच्या बाजूने असणार आहे हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। 5 ते 8 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं काय घडेल की ज्याने नवीन राजकारणाचा उदय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय सामंत यांची एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा जवळीक होती आणि राज ठाकरे यांचे तर ते जुने मित्र आहेत असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे राज ठाकरे यांना आपल्याकडे करण्यामध्ये उदय सामंत यांची शिष्टाई कामी येणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अंतर्गत बऱ्याचशा चर्चा रंगत आहेत। सूत्र सांगतात की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती न करता भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत युती करतील, काही ठिकाणी जागा लढवतील, काही ठिकाणी या जागा सोडल्या जातील। मात्र राज ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे आणि याबाबत ते अधिकृतरित्या निवडणुकीच्या वेळी भाष्य करतील असं सुद्धा एक वर्ग सांगतो, एक सूत्र सांगतात। त्यामुळे आता नवीन राजकीय समीकरणांचा या खिचडी खाण्याच्या निमित्तानं उदय होणार आहे का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।